9 दिवस 9 देवी दर्शनाच्या आजच्या भागात आपण भेट देणार आहोत माणिकनगर दुर्गोत्सव मंडळाला। रामराम मित्रांनो, मी रोहित, स्वागत आहे तुमचं माझ्या 365 डेज चॅलेंजच्या 9व्या ब्लॉगमध्ये। गेली 30 वर्षे एकही सदस्य मंडळातून दूर न जाऊ देण्याचं एक महत्त्वाचं कार्य ज्यांनी पार पाडलं ते ह्या मंडळाचे संयोजक राजेश विभूते व त्यांच्या काही सदस्याकडून जाणून घेऊया मंडळाबद्दल थोडक्यात माहिती। माणिकनगरमध्ये माणिकनगर दुर्गोत्सव मंडळाची स्थापना करावी आणि त्याच्यातून सामाजिक कार्य करता येतील ह्या उद्देशानं हे माणिकनगर दुर्गोत्सव मंडळ 1994 साली स्थापन झालं। ढोल, ताशा, लेझिम संघ असे विविध वाद्ये ह्या पद्धतीने आतापर्यंत आमच्या मंडळाने कधी डीजे वाजवला नाही। ज्या वर्षी आम्ही प्रथम देवी स्थापना करायचं ठरवलं, परळीच्या आजूबाजूला कुठेच मूर्ती भेटत नव्हती। परभणी ह्या शहरातून जाऊन आणली आणि स्थापना केली। 3 वर्षानंतर त्या मूर्तीचं आम्ही विसर्जन केलं आणि नंतर जी मूर्ती आम्ही आणली सोलापूरहून मूर्ती आणली आणि 30 वर्षापासून ह्या देवीची आम्ही मनोभाव भक्ती करतात, हिचीच पूजा करतात, हिचीच स्थापन करतात। मी अभिजित धाकपाडे। आमचे 4-5 कार्यकर्ते एक 10 ते 15 दिवस कुठलाही आराम न करता या तयारीला आम्ही लागतो। जास्त असा कुठं स्पेस नाही आहे स्टेज वगैरे करायचा। ठराविक गल्लीच्या ह्याच्यामध्येच आम्ही इतकं जमल तितकं शोभेसाठी डेकोरेशन करत असतो। जय श्रीराम। मी योगेश अरुण पांडकर। मला एवढा संदेश द्यायचा की आमच्या भावी पिढींना, आमच्या लहान लहान मुलांनी सुद्धा सामाजिक संदेश देण्यासाठी दिवस रात्र लोकांची कामे करावेत, एवढा हा आमचा एक संदेश आहे माणिकनगर दुर्गोत्सव मंडळातर्फे।